आलिंगने घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा वा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा समचरण सरोजं सान्द्र नीलांबुदाभं जगननी तुफानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या हॅलो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकादयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण सद्गुरुचे ते नमस्कारो नियता मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो आवाज द्या जरा सेवे लागी सेवक झालो मजा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा देवा आहो स्वामी तुकया देवा लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा
आलिंगने घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा। प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग ज्ञानाचे सागर भक्तीचे आगर वैराग्याचे शिखर जगमान्य संत देवमान्य संत संतमान्य संत संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठपाठांतर परिचित असलेला संतपर प्रकरणातील अभंग आहे। अर्थात संतांचा महिमा सांगणारा अभंग आहे। विठाला विठाला ढाला ढाला ढाला। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं होतं। असा मौजे खानापूर या गावामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी प्रातस्मरणीय ज्यांनी आपल्या परिसराला संगीताची देण दिली, पूर्ण आपलं आयुष्य परमार्थामध्ये संगीतामध्ये खर्च केलं, संसाराची वाटचाल करत असताना आपल्या 3 अपत्याला जन्म दिला, कष्टाने प्रपंचाने निष्ठेने परमार्थ केला, ते वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण केशवराव बापू मोरे अर्थात गुरुजी यांच्या या तृतीय पुण्यस्मरणानिमित्तानं आपल्या पित्याप्रती असलेली श्रद्धा भावना, ज्यांनी आयुष्यभर जे केलं, आपल्या वाडवडिलांनी जे केलं त्यांना आवडेल तेच आपण केलं पाहिजे। जसं ज्ञानोबाराय सांगतात, एथ वडील जे जे करीती त्यांना जे आवडेल ते केलं पाहिजे। म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलं, माझ्या वडिलांची मीराची गादे मीराची गादेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। माझ्या वडिलाची मीराची गादेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। आमच्या वाडवडिलांनी जे केलं तेच आम्ही केलं पाहिजे, त्यांना आवडेल असंच आम्ही कार्य केलं पाहिजे। गुरुजींना आयुष्यभर भजन केलं, कष्टाने प्रपंच केला, निष्ठेने परमार्थ केला, म्हणून त्यांच्या जीवात्म्याला परमशांती प्राप्त होण्यासाठी या संबंध कार्यक्रमाचं आयोजन त्यांचे सुपुत्र आदरणीय लालासाहेब केशवराव मोरे, त्याचप्रमाणे आदरणीय उमेश केशवराव मोरे अर्थात वकील साहेब आणि त्यांचे नातू संतोष संजय मोरे आणि मोरे परिवार, या मोरे परिवाराने या संबंध कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलंय महाराज। आणि त्यानिमित्तानं आजच्या दिवसाची कीर्तन सेवा परमस्नेही परमार्थप्रेमी पितृतुल्य आदरणीय दौलत गुरुजी यांनी मला गेल्या 4 दिवसापूर्वी फोन केला की महाराज आमच्या गुरुजींचं पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्तानं आपली सेवा अपेक्षित आहे, म्हणून या मोरे परिवारांच्या वतीनं आदरणीय गुरुजीकडून मला मिळालेलं हे कीर्तन सेवेचं आग्रहाचं प्रेमाचं कीर्तन सेवेचं निमंत्रण, त्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला। आपल्यासारख्या थोरा मोठ्यांची भाग्यवंताची सेवा करण्याची संधी
माझ्या जीवनात दर्शनाचा योग प्राप्त झाला, त्याबद्दल माझं परम भाग्य समजेल. विठला विठला आजच्या या सेवेसाठी जमलेली सर्व दिग्गज गुणीजन मंडळी, त्यामध्ये ज्यांच्या मुखातून आपण पहिल्यांदा चाल ऐकली आहे, परमश्री आदरणीय हरिभक्तीपरायण ज्येष्ठ गुरुबंधू हनुमंत काका कारसगावकर, अंदलगावकर, त्याचप्रमाणे आदरणीय दौलत गुरुजी, बाहेरून आलेली गावातील सर्व भजनी मंडळी, दवणगावून आलेले आमचे देवीदास महाराज, त्यांचे सहकारी, माझ्याबरोबर आलेले आमचे तपसे महाराज, अनंतराव जाधव सर. कीर्तनामध्ये केंद्रबिंदू म्हणजे पखवाज असतो. आमचे परमश्री आदरणीय शिवाजीराव कारशेकर, पेटीवादक अंदलगावकर, त्याचप्रमाणे जमलेला जनसमुदाय, माता माऊल्या, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सानिध्यामध्ये आजचे कीर्तन सेवा संपन्न होते. ऐका, वाडवडिलांची पुण्यतिथी का करावी, पुण्यतिथी केल्यानंतर फलप्राप्ती काय, आणि म्हणून आम्ही पुण्यतिथी करायची. तर त्याचा सरळ सरळ अर्थ तुकोबारायांनी सांगितलं की ज्यांनी आयुष्यभर पुण्य संपादन केलंय आणि त्यांचं स्मरण करणं म्हणजे आपल्या जीवनातलं पाप घालवणं आणि पुण्य प्राप्त करून घेणं. पुण्यवंत भावे पुण्यवंत हे पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे, पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. महाराज म्हणले पुण्यवंत व्हावे. थोडा आवाज द्या म्हणा. घेता सज्जनांची नावे. आपल्याला पुण्यवंत व्हायचं असेल तर सज्जनाने जीवनामध्ये केलेला पुण्य संचय त्याचं स्मरण करणं, ज्या तिथीला देह ठेवला, ज्या तिथीला त्यांच्यामुळं पावित्र्यपणा प्राप्त झाला, म्हणून त्याला काय म्हणले, पुण्यतिथी म्हणलंय. विठाला विठाला म्हणून आदरणीय गुरुजी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, तृतीय पुण्यतिथीच्या निमित्तानं आजची कीर्तन सेवा आहे. सेवा सादर करण्यासाठी घेतला मग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठपाठांतर परिचित असलेला संतपर प्रकरणातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा महिमा सांगतात. ऐका, जगात अनेक गोष्टी दुर्लभ आहेत. पैकी महत्वाची पहिली गोष्ट दुर्लभ कोणती सांगितली असेल तर मानवी जीवन. जगामध्ये न मिळणाऱ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळवता येतील, पण अमूल्य असं मानवी जीवन मिळालेलं एकदा गेलं की पुन्हा मिळवायचं म्हणलं तर ते कठीण आहे. शास्त्र सांगतं पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतात सर्वम पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुन्हा. गेलेला पैसा पुनर्वित्तम, गेलेला पैसा पुन्हा मिळवता येईल. पहिला मित्र तुटला दुसरा जोडता येईल. व वडिलोपार्जित असलेली जमीन जरी आपल्या प्रसंगानुसार गेली तर पुन्हा घेता येईल. पहिलं लग्न झालं आणि जीवनात दुःख कोसळलं, पहिली पत्नी गेली दुसरी करता येईल, पण मिळालेला शरीर एकदा गेलं पुन्हा मिळवायचं म्हणलं तर मिळणार नाही. पण पहिली गोष्ट शरीर दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणार, वासुदेव वासुदेव म्हणा. देह दुर्लभ जाणार, तुम्ही वासुदेव म्हणा.
वर्षाची गणना वासुदेव वासुदेव म्हणा वर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा दयामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नवदे हे दुर्लभ दाना सत्वर्षाची गणना दयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना कबीर महाराज म्हणले मानव देह दुर्लभ है मिले न बारंबार पत्ता तुटा तरुवर से फेरण लगे डार. कबीर महाराज म्हणले जसं एखाद्या झाडाचं पान जमिनीवर तुटून पडलं आणि तेच पान त्या देठाला जोडायचं जसं कठीण आहे तसं अमूल्य असं मानवी जीवन एकदा गेलं रे गेलं पुन्हा मिळवणं तसंच कठीण आहे. विठला 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 विठला. पहिली गोष्ट नरदेह दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट सतसत विवेक बुद्धीनं आपल्या जीवनाची वाटचाल करणं त्याही पेक्षा कठीण आहे. दुर्लभ असलेला नरदेह प्राप्त झाला सतसत विवेक बुद्धीनं विचाराच्या वाटेने चाललो पण तो विचार चिरकाल टिकण्यासाठी जीवनामध्ये संत भेटीची गरज आहे. आणि संतांची भेट तर सहजासहजी होत नाही. याच्यासाठी अनेक प्रमाण आहेत. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेटी करुणा केली व्याघ्र सिंहाचे दूध जोडी चंद्रामृत हाता चढी परी हरिप्रियाची भेटी ना तुडे हे दुर्लभ भाग्य गाडी मनुष्यागा चंद्रामृत सुखे असता जाता रवी दरवेल बाह्य येळा सागर तरवेल परी त्याचा दूची न भेटी होईल गा ऐसे कैसी आने भेटती ते साधू. संतांची भेट दुर्लभ आहे. एक कवी तर म्हणतोय जगामधल्या न मिळणाऱ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळवता येतील मिळतील पण संतांच्या भेटीची अपेक्षा केली तरी संतांची भेट होणं फार दुर्लभ आहे. महाराज किती दुर्लभ आहे तो कवी म्हणतोय तात मिले पुनिमात मिले सुतभ्रात मिले इवती सुखदायिनी राज मिले गजबाज मिले सबसाज मिले मनोवांचित पायी लोक मिले सुरलोक मिले विधी लोक मिले आखेर वैकुंठही जाई कहे निपट निरंजन लाल और सब कुछ मिले परी संत समागम दुर्लभ भाई. संत संग धरा तुम्ही हरि भजन करा. किती संत भेट दुर्लभ आहे. महाराज सगळं मिळेल जगातलं ऐश्वर्य मिळेल इंद्राचं ऐश्वर्य प्राप्त होईल ब्रह्मदेवाचं ऐश्वर्य प्राप्त होईल कैलास सुद्धा मिळेल. एवढंच नव्हे वैकुंठाला जाता येईल पण संतांची भेट होईलच सांगता येत नाही. आणि यदा कदाचित संत भेटले तर ते आपल्याला हे संत आहेत कळणार नाही आणि संत तोंडाने मी संत आहे कधी म्हणणार. आता आम्हाला आमच्या पोटासाठी जाहिरात करावी लागते हा भाग वेगळा आहे पण संत मुखाने संत कधी
म्हणून घेत नाहीत, आपला मोठेपणा झाकून ठेवतात. कशा पद्धतीनं ज्ञानोबराय सांगतात, वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडिवे माझी दडे, महिमे भेने चातुर्य लपवी, महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडोनी. संत आपला मोठेपणा झाकून ठेवतात. संत आपली किंमत जगाला सांगत नाहीत. कबीर महाराज म्हणले, जसं हिरा मी लाखो रुपये किमतीचा आहे समाजाला कधीच सांगत नाही, त्या हिऱ्याची किंमत ठरवणारा कोण असतो? जवाहर असतो, सोनार असतो. सामान्य माणूस ठरवू शकत नाही. तो कवी म्हणतोय, बडो बडाई न कर, बडो न बोले बोल, हिरा मुकसे ना कहे, लाख रुपया मेरा मोल. हे की नाही? हिरा सांगत नाही की माझी लाख रुपये किंमत आहे. हिरा सांगत नाही, हिऱ्याची किंमत ठरवणारा दुसरा आहे. तसं संत, आपण मी संत आहे, आपला मोठेपणा जगाच्या समोर सांगत नाहीत. याच्या विरोधात बोलू का? हिरा तोंडाने आपली किंमत सांगत नाही, संत आपल्या तोंडाने किंमत जगाला सांगत नाहीत, आणि आम्हाला आमची किंमत ठरवल्याशिवाय कीर्तनाला जाता येत. त्यांच्यात आणि आमच्यात किती बदल आहे महाराज. तुलनेमध्ये आपण कशातच बसत नाहीत. संतांची भेट दुर्मिळ आहे. विठला विठला मानवी देहानं दिसायला तुमच्या आमच्या सारखे दिसतील, पण ते तुमच्या आमच्या सारखे असतीलच नाही महाराज. मग ते कसे असतात? संत नवती जगा मानसाच्या सारखे, संत नवती जगा मानसाच्या सारखे, समुद्र नदी न हे पैगा, पाचन मनोनय लिंगा, संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा मानसाच्या सारखे. महाराज म्हणले, संत नवती जगा, थोडा विकोती बाळायला, संत नवती जगा मानसात्या सारिके. दिसायला तुमच्या आमच्यासारखे दिसतात, पण तुमच्या आमच्यासारखे मुळीच नसतात. त्यांच्यात आपल्यामध्ये फार मोठा फरक आहे. ते केंदूरच्या कानोपाटकाचं चरित्र सांगितलं जातं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण निपुण असलेले कान्होबा पाठक, त्यांची कीर्ती महाराष्ट्रात मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे. कीर्ती मुखी त्यांचे नारायण, कीर्ती मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुख त्यांचे. वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुख त्यांचे. वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुख त्यांचे. कान्होबा पाटकाची कीर्ती जगभर पसरली. उत्तर प्रदेशात काशीमध्ये एका ब्राह्मणाच्या कानावर कीर्ती आली. तो पंडित ब्राह्मण, त्यानं ठरवलं की महाराष्ट्रात केंदूर गावी पुणे जिल्ह्यामध्ये थोर संत कान्होबा पाठक आहेत, चला त्यांची भेट घेऊन या. त्यांच्या भेटीसाठी हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करत तो ब्राह्मण केंदूर गावी आला.
प्रत्येक गावात ओटे कट्टे माणसं बसलेली असतात. ओट्यावर बसलेल्या लोकांना विचारलं, का हो कान्होबा पाटकाचं केंदूरगाव हेच ना? म्हणले हो. त्यांचं घर? जा म्हणले, सरळ जा, उजव्या हातानं जा, समोर एक मोठा वाडा आहे, वाड्याच्या समोर तुळशी वृंदावन आहे, भगवी पताका फडकते, तेच त्यांचं घर आहे. ब्राह्मी मुहूर्त सकाळची वेळ आहे, 8च्या दरम्यान आहे. तो ब्राह्मण फिरत फिरत विचारत 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 कान्होबा पाटकाच्या दारात आला. सकाळची वेळ, ब्राह्मी मुहूर्त असताना, देवपूजेची वेळ असताना, नामचिंतन असताना, करायची वेळ असताना सुद्धा कान्होबा पाटक दारामध्ये लेकरं खेळत बसलेली होती. त्या ब्राह्मणाला कल्पना नाही, पण कान्होबा पाटकाला उद्देशूनच म्हणते, अहो म्हणले, का हो कान्होबा पाटकाचं हेच घर का? म्हणले हेच ना. मला कान्होबा पाटक भेटतील का? कान्होबा पाटकाने विचार केला, मी कान्होबा यांना ज्ञात नाही का? कदाचित आणखी दुसऱ्या गावामध्ये कुणी कान्होबा पाटक नावाची व्यक्ती आहे का? डोळे झाकले आणि सगळ्या गावाचा आढावा घेतला. लक्षात आलं, कान्होबा पाटक नावाची व्यक्ती या गावात नाही, मीच आहे. म्हणले काय काम आहे? काय नाही, मी त्यांना भेटण्यासाठी आलोय. काय काम काढलंय? काय नाही, ते विद्वान आहेत, पंडित आहेत, थोर भक्त आहेत, त्यांची कीर्ती ऐकून मी इथपर्यंत आलोय. कुठून आलात? म्हणले काशीवरून. कान्होबा पाटकाने विचार केला, आपलं काय एवढं मोठं कार्य आहे की काशीपर्यंत कीर्ती जावी आणि त्यांनी कीर्ती ऐकून आपल्याला भेटायला यावं? बोला ना. नाही म्हणले, मीच कान्होबा पाटक आहे. त्या ब्राह्मणानं लांबूनच नमस्कार केला. पश्चाताप झाला, हजारो किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आलोय, पण कीर्ती सारखी व्यक्ती, चला माघारी. माघारी फिरलं ते ब्राह्मण. कान्होबा पाटकांनी विचारलं, महाराज का परत फिरताय? म्हणले थांबण्यासारखं नाहीच, काही तर परत जाऊ नये तर काय करू? म्हणले का? अहो आपली कीर्ती तर तिथपर्यंत आले, फार मोठे तुम्ही बघतायत म्हणून. झालं काय? ब्राह्मी मुहूर्त आहे, देवपूजेची वेळ आहे, आणि या वेळेला परमार्थिक कर्म काही करायचं सोडून तुम्ही लेकरं खेळवत बसला, तर तुम्हाला साधू म्हणायचं का? तुम्हाला भक्त म्हणायचं? कान्होबा पाटकांनी विचार केला, लेकरं खेळवतोय म्हणून मी साधू होत नाही, भक्त होत नाही ना? अहो देवा, लेकरं खेळवतोय म्हणून मी भक्त आहे नाही ना? त्या ब्राह्मणाच्या समोर लेकरं उचलली, दारात आड पाण्यानं डबडबलेला होता, उचलली आडात टाकली. बोला आता साधू झालो का? तो ब्राह्मण म्हणला, साधू नाही, पक्के बोंधू. अहो माझ्या समोर निरापराधी छोटी छोटी बालका उचलून तुम्ही विहिरीत टाकलेत, पाठीमाग तर काय काय करत असाल हे तुम्हालाच माहितीये. बरं असू द्या म्हणले, मी बोंधू असू द्या, पण तुम्ही जाऊ नका. म्हणले काय करू? इतक्या लांबून माझ्या नावावर प्रवास करत आला तर काय करा, तुम्ही आमच्याकडे जेवण करा आणि पुन्हा जा. म्हणले तुमच्या घरी? अरे तुम्हाला सुतक पडलाय, तुमच्या घरचं अन्न खाल्लं तर माझी बुद्धी भ्रष्ट होईल, नाही जेवणार, मी जाणार. कान्होबा पाटकाला पश्चाताप झाला, आपल्या नावावर एक अतिथी आलाय ना आपल्या दारातून उपवासी जातोय, हा जर अतिथी परत गेला तर हो निजाय सकळ सुकृताची संपत्ती. विनमुख गेली या अतिथी आणि गेहो निजाय सकळ सुकृताची संपत्ती. माझं सगळं पुण्य हा साधक, हा पंडित, हा ब्राह्मण घेऊन जाईल. देवा काही करा, माझ्या दारातून आतापर्यंतच्या इतिहासात विनमुख आणि उपवासी एकही भक्त गेला नाही. हा ग्रस्त जातोय, भगवंता काही करा, आता मला सद्बुद्धी द्या आणि ही व्यक्ती माझ्या घरी काहीतरी 4 घास खाऊन जाईल असं करा. भगवंतानं त्याच वेळेला कान्होबा पाटकाला संकेत दिले, काळजी करू नको, फक्त त्यांना म्हण की विहिरीतली लेकरं बाहेर मनानं आले तर जेवण कराल का? कान्होबा पाटक म्हणले, अहो देवा सुतक पडले मान्य आहे, मी मुलं विहिरीत टाकलीत मान्य आहे, त्याच्यामुळे तुम्ही अन्न माझ्या घरी ग्रहण करायचं नाही तेही मला मान्य आहे, पण जर लेकरं विहिरीतून आपोआप बाहेर आलेच तर मग जेवण करून जाल का?
कारण त्या ब्राह्मणाला वाटलं की एवढा याचा अधिकार आहे काय मेलेले जिवंत करण्याचा, आणि जर करीत असेल तर जेवायला काय अडचण, हो जिवंत बाहेर आले तर जेवणच करून जाईल. जसं व्यवहारामध्ये आपली मुलं घरामध्ये झोपलेली असावी, एक बैठक आणि एक किचन, दोनच घर, दोनच खोल्या, पण वारकरी आले, बसायला जागा नाही. बापानं बाहेरूनच मुलांना हाका मारल्या, बाळानो उठा, पाहुण्यांना जागा द्या, घर रिकामं करा, पलीकडच्या घरात जा. लेकरांनी झोपेतून ताटकन उठावून पलीकडच्या घरात जाऊन झोपावं. तसं कानोबा पाटकांनी विहिरीत टाकलेल्या मुलांना हाका मारल्या, बाळानो एक पंडित, एक भूदेव, एक ब्राह्मण आपल्या दारातून उपवासी जात आहेत, लवकर बाहेर या जेवायला वाढा. हाक मारल्याबरोबर विहिरीत टाकलेली मुलं महाराज बाहेर आली, नमस्कार केला पंडिताला आणि बसा जेवायला म्हणले. जेवायला बसवलं, जेवण केलं आणि मग त्या पंडिताला कळालं की लेकरावाले सुद्धा साधू असतात. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य, संत नभती जगा मानसा त्या सारिखे. मग संत असतात कसे? बाह्य वेशानं संत ठरवायचे का? त्यांच्या विद्वत्तेवर संत ठरवायचे का? विद्वत्तेनं संत होत नाहीत, बाह्य वेशानं संत ठरत नाहीत. याच्यासाठी पुराणात अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी माणसं विद्यार्जन करण्यासाठी आळंदी, पंढरी, काशी, वृंदावन बाहेर जातात, 12-12 वर्ष अभ्यास करतात, दाढी जटा वाढवतात, सगळ्या गोष्टीचा त्याग करतात आणि स्वतःला संत म्हणून घेतात, पण त्यांना संत म्हणता येणार नाही. कशावरून? अहो विद्वान आहेत ना, पंडित आहेत ना, म्हणा संत, नाही म्हणता येणार. म्हणजे तुकोबाराय म्हणले मी म्हणणार नाही. उदाहरण सांगायचं झालं तर वशिष्ठांचं आणि विश्वामित्राचं उदाहरण सांगता येईल. ब्राह्मण कुळात वशिष्ठ जन्माला आले म्हणून त्यांना ब्रह्मर्षी म्हणतात, आणि राजकुलात विश्वामित्र जन्माला आले म्हणून त्यांना राजर्षी म्हणतात. राजर्षी पेक्षा ब्रह्मर्षी पदवी श्रेष्ठ आहे. विश्वामित्राला वाटलं मला राजर्षी नको, मला ब्रह्मर्षी व्हायचं, आणि म्हणून तपश्चर्या करायला गेले. 20,000 वर्ष तपश्चर्या केली. परत आले तरी वशिष्ठांनी लांबून हाक मारली, काय चाललंय राजर्षी? विश्वामित्र म्हणले महाराज मी आता राजर्षी नाही, मी ब्रह्मर्षी आहे. व्यवहारात सामान्य मुलगा आपल्या गावचा बाहेर जावा आळंदीला आणि 4 वर्षानं परत यावा, जुन्या नावानं हाक मारली तर त्याला मान्य नाही. ती म्हणतोय मी आता त्या नावचा तसा राहिलो नाही, मी आता हबप झालो. तस विश्वामित्र म्हणले महाराज मी राजर्षी नाही, मी आता ब्रह्मर्षी आहे. वशिष्ठ म्हणले महाराज नाही, तुम्ही किती वर्ष तपश्चर्या करा, तुम्ही राजर्षीच आहात. विश्वामित्राला राग आला, काय करावं म्हणले, म्हातारा दुसऱ्याला कमी लेखते आणि स्वतःला श्रेष्ठ समजतंय. पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या केली, 40,000 वर्षाचा काळ घालवला. बर का, 40 दिवस 40 वर्ष नाही, 40,000 वर्ष. पुन्हा आले तरी वशिष्ठ म्हणतात काय चाललंय राजर्षी? विश्वामित्राला सहन झालं नाही. म्हणले महाराज तुम्ही ज्या वेळेला कमी लेखताय, स्वतःला श्रेष्ठ समजताय, आपल्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे हे आज ठरून जाऊ द्या. वशिष्ठ म्हणले त्याची गरज नाही. विश्वामित्र म्हणले तुम्हाला गरज वाटत नाही, पण मला रात्रभर झोप येत नाही, याचं काय? मला कमी समजायलात ना तुम्ही, मग आपल्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे ठरून जाऊ द्या. म्हणले कोणाकडे जायचंय? वशिष्ठ म्हणले मृत्यू लोकात कोणाकडेच न्याय मागायला जायचं नाही, कारण या मृत्यू लोकातली मोठी मोठी माणसं सुद्धा साध्या साध्या गोष्टीसाठी साप खोटं बोलतात, म्हणजे इथं न्याय मिळत नाही. मग कुठे न्याय मिळायचा आहे? म्हणजे सत्यलोकात चला, तिथं असत्य चालतच नाही, तिथं ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाकडे चला. म्हणजे चला. ब्रह्मदेवाच्या दरबारात वशिष्ठ आणि विश्वामित्र आले. लांबून ब्रह्मदेवानं पाहिलं, ब्रह्मदेव थरथर कापू लागले, हे महात्मे आलेत कशाला? पण आलेत ना, तिथी देवो भव. आले, बसायला जागा दिली मला, आणि बसायला जागा दिल्यानंतर ब्रह्मदेव म्हणले कुणीकडे आलात? वशिष्ठ बोलले नाहीत, पण विश्वामित्र पटकन म्हणले
काही नाही, आमच्या दोघापैकी श्रेष्ठ कोण आहे त्याचा न्याय मागायला तुमच्याकडे आलो. सांगा बरं आमच्या दोघापैकी कोण मोठा आहे. दोघाकडे पाहिलं ब्रह्मदेवानं आणि ब्रह्मदेव म्हणले काही नाही, तुम्ही दोघही मला सारखे आहे. तुमच्यापैकी कोण श्रेष्ठ कोण मोठा आहे मी सांगू शकत नाही. म्हणले कोण सांगेल. आपण म्हणले पंच कमिटी बोलू. पंचाच्या मुखातून जो न्याय मिळेल तेच योग्य, तोच सत्य, तेच खरं. म्हणले कोणते पंच आहेत. मग त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं 5 पंच नाहीत पण 3 पंचाला आपण बोलू. पहिले पंच सूर्यनारायण, दुसरे पंच शेष नारायण आणि तिसरे पंच सागर म्हणजे समुद्र. या तिघाला बोलू म्हणले. विश्वामित्र म्हणले बोलवू नाही, मी बोलवतो स्वतः जातो. म्हणले तसं करा जा. विश्वामित्र निघाले महाराज. सूर्यनारायणाकडे आले, हात जोडले. सूर्यनारायण माझ्या बरोबर चला. म्हणले कुठं. सत्यलोकात. कशासाठी. वशिष्ठ आणि मी आमच्या दोघांपैकी श्रेष्ठ मोठं कोण आहे त्याचा न्याय तुम्हाला द्यायचा आहे. तुमची निवड ब्रह्मदेवानं केली म्हणून बोलवाय आलो, चला. सूर्यनारायण म्हणले महाराज चला म्हणणं सोपं आहे, बोल बोलता है की नाही. वाचावद परी करणे कठीण. बोलणं सोपं आहे पण करणं कठीण आहे. म्हणले का. चला म्हणायला सोपं आहे हो, पण मला जागा सोडणं कठीण आहे. म्हणले का. मी जर जागा सोडली तर जगात अंधकार होईल, प्रकाश मिळणार नाही. त्याच्यामुळं माझी जागा मला सोडता येत. आणि मी या वाटत असेल तर माझ्यासारखा माझी जागा सांभाळणारा बदली कामगार कुणी असेल तर त्याला पाठवा, मी येतो. विश्वामित्र म्हणले सूर्यासारखा प्रकाश देणारी प्रतिवस्तू प्रतिव्यक्ती या जगात नाही, होणार नाही आणि आता बी नाही. म्हणजे सूर्य आपल्या बरोबर येत. द्या म्हणले नाद सोडून यांचा. दुसरे 2 आहेत त्याच्यापैकी निवू. शेषाकडे आले. शेष नारायण विनंती केली विश्वामित्रांनी, चला महाराज. शेष नारायण सुद्धा म्हणले महाराज येतो. मला सुद्धा वाटतंय की या पृथ्वीचा भार सोसून ओझा घेऊन माझी सुद्धा मान अवघडली, त्रास होतोय. मला सुद्धा वाटतंय की हे ओझं हलकं व्हावं. मी यायला तयार आहे, पण माझं ओझं कोण डोक्यावर घेईल. तसं कुणी ओझं सहन करणार असलं तर त्याला बोलवा. माझ्या डोक्यावरचं ओझं त्याच्या डोक्यावर देतो आणि मग मी येतो. पुन्हा विश्वामित्राने विचार केला, आता पृथ्वीचा भार कोण सोसणार आहे. म्हणजे हाई बाबा येऊ शकत नाही. म्हणले जाऊ द्या, 2 ने आले ते एक काय सागराला तरी घेऊन जाऊ. समुद्राकडे आले आणि समुद्राला विनंती केली, महाराज सागर महाशय चला माझ्या बरोबर. म्हणले कुठं. सत्यलोकात. काय करायचे. विश्वामित्र आणि वशिष्ठ या दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे त्याचा न्याय द्यायचा आहे, चला तुम्ही. सागर म्हणला चला म्हणणं सोपं आहे पण ये नाव गड्याने. काय वाहन आणलंय मला, कोणती गाडी आणली, मी कशात येणार. बरं तुम्हाला तर माहिती आहे म्हणले माझा प्रताप. नुसत्या सुनामीच्या लाटानं गावाची गावं वाहून गेले आणि मी जर ठरवलं मुंबई ते खानापूर यायचं तर वाटत असलेली गावं तरी राहतील का. मी यायचं कसं. पुन्हा विचार केला, खरं आहे आपल्याकडे समुद्र आणायला वाहन नाही, समुद्र साठवणारं भांड नाही आणि आपण समुद्राला नेऊ शकत नाही. हातबल झाले, गमेंट जिरली थोडक्यात. आणि विश्वामित्र रिकाम्या हाताने सत्यलोकामध्ये आले. वशिष्ठ आणि ब्रह्मदेव बसलेले विश्वामित्रांनी लांबून पाहिलं. त्यांनी यांना पाहिलं, खाली मान घातली आणि विश्वामित्र चालू लागले. ब्रह्मदेवाने विचारलं किती साक्षीदार आणले. 5. म्हणले एकही नाही. आणि का आणले नाहीत. अहो असे तुम्ही 5 निवडलेत की कुणाच्याच बापाला ते येऊ शकत नाही, तर मी काय घेऊन येणार. बरं ठीक आहे म्हणले, तुम्हाला नाही जमलं, वशिष्ठांना जमतंय का बघू. तरी विश्वामित्राचं अज्ञान जागा झालं. म्हणले ह्या पट्ट्याला जमलं नाही त्या म्हाताऱ्याला जमतं का. माणसं व्यवहारात असंच म्हणतात कधी कधी. तसं म्हणले मला जमलं नाही, 40,000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्या म्हाताऱ्याला जमत असतं का.
ब्रह्मदेव म्हणले त्याची काळजी करू नका, जमते का नाही जमते ते ठरवतील, तुम्ही शांत राहा, त्याला पाठवा. वशिष्ठ उठले, विश्वामित्राला नमस्कार केला, ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि वशिष्ठ सरळ सूर्याच्या दारात आले. सूर्यनारायणा चला माझ्या बरोबर. म्हणले आम्हाला प्रत्येक जण बोलवायला यायले पण येणं सोपं नाही ना महाराज. म्हणले का? माझ्या जागेवर बदली कामगार तुम्ही कुणी आणलाय का? माझी जागा सांभाळण्यासारखा आहे का? तर मी येतो आणा. वशिष्ठ म्हणले त्याची काळजी करू नका, बदली कामगार घेऊन आलोय. म्हणले कोण आहे? मग त्यावेळेला वशिष्ठाने आपली लंगोटी दाखवली. लंगोटी ज्ञानोबारांनी त्याचं चिंतन केलंय महाराज. काय लंगोटी दाखवली. म्हणजे यानं काय होईल? काय नाही, तुम्ही जागा सोडा, मी लंगोटी तिथं ठेवतो. ती लंगोटी सगळ्या जगाला प्रकाश देईल. सूर्य बाजूला सरकला आणि सूर्याच्या जागेवर वशिष्ठांची लंगोटी ठेवली आणि सूर्यासारखंच प्रखर प्रकाश, प्रखर तेज ती लंगोटी देऊ लागली. ज्ञानोबराय वर्णन करतात, आहो एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली. महाराज म्हणतात त्या लंगोटीने सगळ्या जगाला प्रकाश दिला. सूर्यनारायणन खाली मान घातली, म्हणला महाराज मला वाटत होतं की माझ्यासारखा प्रकाश देणारा मीच आहे, पण माझ्यापेक्षाही काही वस्तू आहेत. त्याचाही अहंकार संपला, गपचूप सूर्य पाठीमागे निघाला. शेषनारायणाकडे आले. चला महाराज, मला येऊ शकत नाही, माझा भार. मला त्याची व्यवस्था केली. मग वशिष्ठाकडे दंड होता, काठी. जप करण्यासाठी साधू बसले की हात अवघडून म्हणून इथे काठी दिली जाते आणि जप केला जातो. ती काठी होती कोणाकडे? वशिष्ठाकडे दंड होता. तो दंड शेषनारायणाच्या जागेवर ठेवला. सगळ्या पृथ्वीचा भार त्याच्यावर दिला आणि त्यांना सांगितलं जागा सोडा. बाजूला निघाले शेषनारायण आणि त्या काठीनं, त्या दंडानं पृथ्वीचा भार सोसला. शेषनारायण सुद्धा, त्यांनाही वाटलं काय आश्चर्य आहे, निघाले पाठीमागे. आता राहिला फक्त समुद्र. सागराकडे गेले आणि सागराला सांगितलं चला महाराज. म्हणले काय आणले भांडा? वशिष्ठाने आपल्या जवळचा काखेतला झोळीतला तो कमंडलू काढला आणि बसा म्हणले याच्यामध्ये. सागर म्हणला लिटरभर पाणी बसते का? मी एवढा कसा बसणार? म्हणले प्रयत्न तर करा. म्हणले नाही बसत. आणि मग वशिष्ठाला म्हणावं लागलं मला नाही का ओळखलं तू? मी कोण आहे ती? म्हणले कोण आहेत? अरे ज्यानं तुला 3 घोटात गिळले, पिऊन घेतलंय, त्याचा वंशज मी आहे म्हणले. कोण म्हणलं? वशिष्ठ म्हणले. महाराज म्हणले जब त्या ब्राह्मणा देखिले नाही, जब त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही. अगस्तीचं नाव काढल्याबरोबर समुद्र गर्जना करणारा, मोठ्या आवाजात बोलणारा समुद्र पटकन लहान झाला, कमंडलो मध्ये बसला. तिघ साक्षीदार घेऊन वशिष्ठ आले. कुठं? ब्रह्मदेवाच्या दरबारात. समोर विश्वामित्र होते. त्यांनी लांबून पाहिलं आणि खाली मानच घातली. पश्चाताप झाला. 40,000 वर्ष तपश्चर्या केली, आपण एकही साक्षीदार, एकही पंच आणू शकलो नाही. या म्हाताऱ्याने काय पुण्य केली असेल? तिघही घेऊन आले. विश्वामित्र वर बघत नाहीत. ब्रह्मदेव म्हणले विश्वामित्रांना महाराज न्याय झाला, निवाडा झाला का करू? आणि मग विश्वामित्र म्हणले महाराज आता पुढचं बोलू नका, मी हारलो. पण मला वशिष्ठांना विचारायचं आहे, 40,000 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा एकही साक्षीदार मी आणू शकलो नाही. पण वशिष्ठांनी कोणती पुण्याई केली म्हणून 3 साक्षीदार आणलेत. मला त्यांना विचारायचंय, विचारू द्या. विश्वामित्र उठले, समोर आले, साष्टांग दंडवत घातला वशिष्ठांना. महाराज मी काहीतरी समजत होतो, पण तुम्ही काहीतरी आहात. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही 3 साक्षीदार आणलेत, कोणती पुण्याई केली सांगा बरं? कोणती पुण्याई खर्च केली म्हणून हे 3 साक्षीदार आले सांगा बरं? त्यावेळेला स्मित हास्य करून वशिष्ठांनी सांगितलं काही नाही, सत्संगाची निमिष मात्राची पुण्याई खर्च केली.
त्याचा परिणाम मी या तिन्ही वस्तू घेऊन आलो. पण जीवनामध्ये काही नाही मिळालं तरी संतांची भेट व्हावी, संतांचा संग मिळावा. आणि संतांचा संग मिळाल्यानंतर होतं काय? महाराज म्हणतात, अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. म्हणून संतांची भेट जगामध्ये दुर्लभ आहे. म्हणून त्या संतांचा महिमा तुकोबाराय म्हणतात, माझ्यासारख्याने काय वर्णन करावा. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, ऐसा संतांचा महिमा, महिमा ऐसा